घरमालक छतावर झोपले आणि चोरांनी घर साफ केलं. मुलीच्या लग्नासाठी साठवलेली 1 किलो चांदीही लंपास. शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांसमोर मोठे आव्हान उभं केलं आहे. शहरातील श्रीहरिनगर परिसरात मध्यरात्री धाडसी घरफोडीची घटना घडली असून घरमालक कुटुंबासह छतावर झोपलेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून लाख मोलाच्या भावना लुटून नेल्या. आज सोमवार दिनांक 13 जुलै रोजी मच्छिंद्र वैदू हे आपल्या कुटुंबासह रात्री छतावर झोपले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून 5 ग्रॅमचे मंगळसूत्र, मुलीच्या लग्नासाठी जपून ठेवलेली तब्बल 1 किलो चांदी आणि 3000 रुपये रोकड असा मुद्देमाल लंपास केला. या चोरीने केवळ दागिने गेले नाहीत तर एका कष्टकरी बापाची अनेक वर्षाची स्वप्नही चोरट्यांनी हिरावून नेली आहेत. मच्छिंद्र वैदू यांनी कर्ज काढून घर बांधले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत कर्जाचे हप्तेही फेडत आहेत. मुलीच्या लग्नासाठी हळूहळू साठवून ठेवलेली चांदीही एका रात्रीत चोरी गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील मंदिरावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला वेग देण्यात आला. या परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मच्छिंद्र वैदू यांनी चोरांना लवकरात लवकर अटक करून चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. शहादा शहरात सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहेत व चोरटे किती लवकर जेरबंद होतात याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे. MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष आखडमल, शहादा. आणि कुलूपला येतात जिनावर जोतलो तू भाऊ घरनवर आमना घरमा चोर पुशी जायले बरोबर कर देले सामान भांडा फोंडा धान्य बरोबर कर देले पेटी में ठेलो तो वो थोड़ा जाऊन रकम 1 किलो चांदी 5 ग्राम सोनं 3000 रुपया बटन लिसन थई जायले नवीन आनंद कर्जती शिरलोपट्टी नामा आवाज नव्हता मी आता रे. पहिले लोन लेले भाऊ घर बांधले 9 लाख ना. पहिले गरीब आहे कुलूपला येसन आम्ही वर गवत झोपाले चोरूनात ते 5 ग्राम सोनं 1 किलो चांदी बटन लिसन थई घ्यात भाऊ. आता लोन ना हप्ता कस काय भरसू.